हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी अनामिका कुरुडे शिवाय कोचिंग क्लासेसमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे. आपण जो 8वीचा सुरू केलेला जो चॅप्टर आहे इक्वेशन्स ऑफ वन व्हेरिएबल, त्याच्यातलं जे 12.1 म्हणजे 12.1 हा जो प्रॅक्टिस सेट सुरू केला होता, त्याच्यातले खूप सारे जे काही आपण एक्झाम्पल्स आहेत ते सोप्या पद्धतीने घेतले होते. तसेच आणखीन उरलेले जे एक्झाम्पल्स आहेत जे की 4च्या पुढचे आहेत ते अगदी सोप्या पद्धतीनेच घेण्यासाठी अजून मी तुमच्या जवळ आलेली आहे. तर आजचा व्हिडिओ हा खास वेगळ्या वेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स म्हणजेच एक्झाम्पल्स घेऊन तुम्हाला प्रत्येक टाईपचा एक्झाम्पल कसा सॉल्व्ह करायचा आहे ते पाहण्यासाठी तयार केला गेलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जसे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हे जे इक्वेशन्स आहेत ते इक्वेशन्स सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करायला शिकवणार आहे. चला तर मग कोणताही उशीर न करता आपण चांगल्या आणि सोप्या पद्धतीने हे गणित कसे सॉल्व्ह करायचे, हे प्रॅक्टिस सेट मधले क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे आणि कसे पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे हे पाहणार आहोत. कोणताही उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि प्रॅक्टिस सेट 12.1 मधला चौथा जे काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊया. तर चौथा जो प्रॉब्लेम आहे तो बघा काय आहे. हा 4 नंबरचा जो प्रॉब्लेम आहे त्या 4 नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये ब्रॅकेट दिलेले आहेत. त्या ब्रॅकेट आपल्याला आधी सोडवायचे आहेत आणि नंतर एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. या प्रॉब्लेम मध्ये इज इक्वल टू ची राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड दोन्ही राईट हँड आणि लेफ्ट हँड साइडला दोन ब्रॅकेट आहेत. आधी ती मल्टिप्लाय करून घ्यायची आहेत आणि नंतरच काय करायचं आहे तर एक्स ची व्हॅल्यू काढता येणार आहे. तर सुरुवातीला मी काय करते 5 नी एक्स ला मल्टिप्लाय करते म्हणजे पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचे. 5x इज इक्वल टू 5x 5 इंटू 3 मायनस 15 म्हणजे 5 त्रिक 15. मग नंतर आपण काय करणार आहोत तिन्ही या पूर्ण ब्रॅकेटला सॉल्व्ह करून घेणार आहोत. 3x 3 इंटू x 3x प्लस 3 इंटू 2 6. आता बरोबर चिन्हाच्या दोन्ही साईडला म्हणजे राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड दोन्ही साईडला एक्स ची म्हणजेच काय एक्स ची पण टर्म आहे आणि साधी नंबर्सची पण टर्म आहे. तर मग मी काय करते एक्सचे टर्म एका साईडला घेते आणि नंबरचे टर्म एका साईडला घेते. मग 5x इथं जशाला तसा लिहिला. 3x हा मी बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला घेत असल्यामुळे म्हणजे RHS टू LHS घेत असल्यामुळे प्लस 3x आहे. प्लस 3x चा मायनस 3x होतो. इज इक्वल टू 6 जशाला तसा मायनस 15 चा दुसऱ्या साईडला घेत असल्यामुळे मायनस 15 चा प्लस 15 होतो. आता सरळ सरळ काय झालेलं आहे तर एका टाइमला सगळे व्हेरिएबल आलेत आणि एका साईडला सगळे व्हेरिएबलचे टर्म आहेत आणि एका साईडला साधे नंबर्स आहेत. म्हणून मग मी काय करते की आपण सिम्पली सबट्रॅक्शन करू शकतो कारण की दोन्ही ठिकाणी व्हेरिएबल दिलेला आहे. 5x मायनस 3x घेतला 2x आला इज इक्वल टू 6 प्लस 15 घेतला तर 21 येतो. 5 आणि 6 11 ला 1 हातचा 1 2 1 आणि 1 2 म्हणजेच x इज इक्वल टू 21/2 अशी आपली x ची व्हॅल्यू आलेली आहे. अशा पद्धतीने आपण फक्त 3 स्टेप मध्ये काय केलेलं आहे तर x ची व्हॅल्यू काढलेली आहे. सुरुवातीला ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचा म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेरचे जे नंबर आहेत त्याच्यासोबत ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करायचं. जर व्हेरिएबल दोन्ही साईडला असतील तर एका साईडला व्हेरिएबल घ्यायचे एका साईडला नंबर घ्यायचे आपल्याला x ची किंमत निघून जाईल. असंच सोप्या पद्धतीने आपल्याला पुढचं पण गणित सॉल्व्ह करायचंय. चला तर पाहूया. मग पुढचं गणित आहे पुढचा प्रॉब्लेम आहे 6 नंबरचा. 5 नंबरचा मागच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलेला आहे. तो जर पाहायचा असेल तर तुम्ही मागचा व्हिडिओ पाहू शकता. y/7 प्लस y-4 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 2. बघा आता ह्या पण गणितामध्ये काय दिलेलं आहे तर डिवायडेशन मध्ये काय आहे आपल्याला दोन नंबर्स दिलेत. पहिल्या नंबरला सुद्धा y ला डिवाइड 7 आहे आणि दुसऱ्या y-4 ला डिवाइड 3 आहे. हे दोन्ही डिवायडेशन मध्ये आलेले नंबर आपल्याला कॅन्सल करावे लागतात. डिवाइड करून ते बाजूला काढावे लागतात. त्याच्यासाठी मी काय करणार आहे तर पूर्ण इक्वेशनला 21 नी मल्टिप्लाय करणार आहे. 21 नी मल्टिप्लाय करायचं कारण की एलसीएम ऑफ 7,3 इज इक्वल टू 21. 7 आणि 3 चा जर एलसीएम काढला तर तो 21 येतो. त्याच्यामुळे ह्या पूर्ण इक्वेशनला मला 21 नी मल्टिप्लाय करायचंय. मग मी काय करणार आहे सुरुवातीला 21 मल्टिप्लाय बाय y/7 करते प्लस 21 मल्टिप्लाय बाय y-4 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 2 इंटू 21 म्हणजे पूर्ण जे काय आपलं इक्वेशन होतं त्या इक्वेशनला आपण 21 नी मल्टिप्लाय केलंय. मग आता मी 7 नी 21 ला कॅन्सल करू शकते. 7 1 जा 7 7 3 जा 21 नंतर इथं 3 1 जा 3 3 7 जा 21. आता मी काय करणार आहे तर 3 इंटू वाय या दोघांचं मल्टिप्लिकेशन झालं 3y प्लस 7 इंटू वाय. आता हा जो 7 आहे तो पूर्ण ब्रॅकेट म्हणजे y-4 ला मल्टिप्लाय करायचा आणि 2 इंटू 21 म्हणजे 42 उत्तर येणार आहे. 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे 42 असं उत्तर आलं. आपल्याला एक नवीन इक्वेशन मिळालं. हे नवीन इक्वेशन चांगल्या पद्धतीने इझिली आपल्याला सॉल्व्ह करता येतं. ते कसं पहा.
3y प्लस 7y मायनस 4 इज इक्वल टू 42 असं जे आपल्याला दिलेलं आहे जे काही इक्वेशन आहे हे इक्वेशन आपण सिम्पली सॉल्व्ह करू शकतो. 3y ला 3y लिहा, 7 नी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन करा, 7y मायनस 7 चौक 28 28 इज इक्वल टू 42. मग मी काय करणार आहे तर ह्या दोन्ही हे जे काही दोन्ही y च्या टर्म्स आहेत ते एका साईडला ठेवते. प्लस 7y इज इक्वल टू हा मायनस 28 आहे त्या साईडला गेला बरोबर चिन्हाच्या की तो प्लस 28 होतो. म्हणून या दोघांची बेरीज केली तर काय झालं 10y आलं इज इक्वल टू ह्या दोघांची जर बेरीज केली तर बघा हा काय आहे 2 प्लस 8 0 म्हणजे 10 0 कॅरी 1 2 आणि 4 6 आणि 1 कॅरीचा झाला 70. y इज इक्वल टू 70 डिवायडेड बाय 10 करायचं. देअरफॉर y इज इक्वल टू आपल्याला 7 10 1 10 10 7 70 असं काय येणार आहे तर y इज इक्वल टू 7 हे आपल्याला उत्तर येणार आहे. जरी तुम्हाला डिवायडेशन दिलं तुम्हाला पहिले असं वाटलं असेल की हे सोडवायचं कसं तर खालच्या नंबरची काय करायची एलसीएम काढायची. एलसीएम काढल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे तर ते स्टेप बाय स्टेप उत्तर काढायचं आहे. अगदी अशा सोप्या पद्धतीने मी काय करणार आहे तुम्हाला गणित सोडवायला सांगणार आहे. तर हे गणित सोडवत असताना तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढून घेत चला. जेव्हा मी बोर्डवरचं इरेज करून पुढचं गणित समजून सांगत असते तेव्हा हे पूर्ण इरेज केलं जातं. त्याच्यामुळे गणित झाल्याबरोबर तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. पुढचं गणित जे आहे आपलं 7 नंबरचं बघा 13x मायनस 5 इज इक्वल टू 3/2. 13x मायनस 5 इथं सुद्धा काय आहे 3/2 म्हणजे 3 च्या डिवाइड मध्ये 2 हा नंबर आहे तर हा पूर्ण नंबर म्हणजे पूर्ण इक्वेशनला हा नंबर घालवण्यासाठी मला 2 नी मल्टिप्लाय करावं लागणार आहे. बघा तर मग मी काय करणार आहे 2 इंटू 13x मायनस 5 इंटू 2 इज इक्वल टू 3/2 इंटू 2 जर मी केला तर 2 1 जा 2 2 1 जा 2 कॅन्सल होतो तिथं 3च राहतो. या दोघांचा गुणाकार केला 26x मायनस 10 इज इक्वल टू 3 असं इक्वेशन आपल्याला मिळणार आहे. नंतर मग मी काय करणार आहे हा जो मायनस 10 आहे त्या साईडला गेल्यावर प्लस होतो 26x इज इक्वल टू 3 हा मायनस 10 त्या साईडला गेला 10x झाला 10 झाला. मग 26x इज इक्वल टू 10 प्लस 3 म्हणजे 13 होणार. x इज इक्वल टू आपल्याला 13 डिवायडेड बाय 26 इज इक्वल टू 1/2. देअरफॉर x इज इक्वल टू 1/2 असं आपल्याला उत्तर मिळणार आहे. म्हणजे 3 स्टेप मध्ये बघा याच्यामध्ये खूप सोपे आहे 2 ते 3 लईत लई 4 स्टेप मध्ये आपल्याला काय मिळणार आहे आपलं उत्तर मिळणार आहे. फक्त तुम्हाला गणित पाहिल्या समजलं पाहिजे की आपल्याला कोणता नंबर जो दिलेला आहे तो डिवाइड करायचा आहे किंवा मग आपल्याला कोणत्या ब्रॅकेट सोबत मल्टिप्लिकेशन करायचंय असे सिम्प्लिफाय करायचे की ज्याच्यामुळे आपल्याला x हा कमीत कमी संख्यामध्ये कमीत कमी स्टेप मध्ये निघाला पाहिजे. ओके नंतर आपल्याला काय करायचं आहे 8 नंबरचं जे गणित आहे ते 8 नंबरचं गणित सुद्धा सोडवायचं आहे. पहा 8 नंबरच्या गणितात सुद्धा ब्रॅकेट दिलेले आहेत ते ब्रॅकेट आधी सॉल्व्ह करून घ्यायचे आणि नंतरच आपल्याला y ची व्हॅल्यू मिळणार आहे. 3y प्लस 8 इज इक्वल टू 10y मायनस 4 प्लस 8 ब्रॅकेट आधी सॉल्व्ह करून घ्या. 3 नी y ला मल्टिप्लाय केलं 3y झालं 8 त्रिक 24 8 3 जा 24 इज इक्वल टू 10 नी y ला मल्टिप्लाय केलं 10y झालं 10 मायनस 4 मायनस 40 प्लस 8. बघा आलं लक्षात. आता आपल्याला काय करायचं आहे 3y प्लस 24 इज इक्वल टू 10y हा मायनस 40 हा प्लस 8 या दोघांची वजाबाकी होते उत्तर येतं मायनस मध्ये. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं नेहमी. 30 इथं y राहिलं 32 म्हणजे 40 मधून 8 गेला 32 राहिला. मग मी काय करते सगळे नंबर एका साईडला आणि सगळे व्हेरिएबल असलेले जे काही टर्म्स आहेत ते एका साईडला घेते. 3y जो आहे तो जशाला तसा ठेवायचा. 10y जो आहे तो राईट हँड साईडचा लेफ्ट हँड साईडला जातो प्लस चा मायनस होतो इज इक्वल टू मायनस 32 जशाला तसा ठेवा. हा 24 आहे लेफ्ट साईडचा राईट साईडला गेला प्लस आहे म्हणून तो मायनस 24 होणार आहे. या दोघांची वजाबाकी झाली मायनस 7y आली. या दोघांची बेरीज होते आणि उत्तर मायनस मध्ये येते. बघा 4 आणि 2 6 3 आणि 2 5 56 झाला. y इज इक्वल टू डायरेक्टली लिहूया आपण मायनस 56 मायनस 7
मायनस मायनस प्लस होतो आणि आपलं उत्तर येतं बघा 7 7 49 7 8 56 म्हणजे 8. देअरफॉर y इज इक्वल टू 8 असं आपल्याला उत्तर मिळणार आहे. अशाच पद्धतीने अनेक एक्झाम्पल सोप्या पद्धतीने समजून सांगण्यासाठी मी तुमच्यासाठी नेहमी व्हिडिओ बनवत असते. ते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत जा. तुम्हाला व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर तो कमेंटमध्ये सांगा. आणि असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा.